नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डेली मार्केट व्लॉगमध्ये, जिथे आपण मार्केट मूवमेंट ट्रॅक करतो. तर डेली मार्केट व्लॉगमध्ये आज आपण जाणून घेऊया की मार्केटमध्ये आज दिवसभरात काय झाले. तर तुम्ही इथं बघू शकता की इंडिया विक्स जर तुम्ही इथं बघितला तर इंडिया विक्स अराउंड 12.22 पाशी क्लोज झालेला आहे. व्होलॅटिलिटी पुन्हा एकदा 3% नी कमी झालेली आहे. तर कमी व्होलॅटिलिटी दर्शवते की मार्केटमध्ये कॉन्सोलिडेशन तयार होत आहे आणि कॉन्सोलिडेशन मधून एक बेस क्रिएशन तयार झालं की मार्केट एक नेक्स्ट अप मूव्ह साठी तयार रेडी होत असते. तर याच्याच विरुद्ध जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते त्यावेळेस मार्केटमध्ये ग्रीड आणि फिअर या मेंटॅलिटीज वाढतात आणि त्याच्यामधून एक अनसर्टन सिनारिओ मार्केटमध्ये क्रिएट होतो. दोन्ही साईडला एक सडन अपसाइड डाऊनसाइड मूव्ह मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यामधून मार्केट एक करेक्शन देण्याचे किंवा एक व्होलॅटिलिटी वाढल्यानंतर पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण आता बघू शकतो की व्होलॅटिलिटी इंडेक्स 12.22 वर आज क्लोज झालेला आहे की जिथं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी ड्राय अप होताना दिसत आहे. मार्केट एक कॉन्सोलिडेशन मध्ये जाताना दिसत आहे. तर बाकीचे इंडायसेस कुठं कुठं क्लोज झाले ते आता आपण बघू. 25,819 म्हणजे कालपासून 99 पॉईंट वरती 93 पॉईंट वरती इंडेक्स आज क्लोज झाला. निफ्टी 50 सेन्सेक्स पण 0.34% वाढून 83,734 वर क्लोज झाला. निफ्टी मिड कॅप 22,159 वर क्लोज झाला आणि 55% ची वाढ आज मार्केटमध्ये दिसली. तर निफ्टी 500 0.45% वाढी नंतर 23,645 ला क्लोज झाला. तर निफ्टी वरती बघा पुन्हा एकदा 26,000 ला एक रेजिस्टन्स दर्शवते. तर आता बघूया आपण निफ्टी 50चा चार्ट. तर निफ्टी 50चा चार्ट मध्ये तुम्ही आता बघू शकता की इथं तुम्हाला मार्केटमध्ये काइंड ऑफ हॅमर पॅटर्न तुम्ही म्हणू शकता. हा तुम्हाला बघायला दिसू शकतो. वरची वात कॅन्डलची थोडी छोटी आहे, त्याच्यामुळे परफेक्ट हॅमर तर म्हणता येणार नाही, पण एक हॅमरच ह्याला हॅमरच म्हणू शकतो आपण. दुसरं तुम्ही इथं वाद बघू शकता. इथं 20 डे 40 डे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजला एक 20 डे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजेस बघा. इथं एक कॉन्सोलिडेशन ने समान होण्याचे चान्सेस मध्ये आहेत. जिथं 700 600 ही लेवल क्रुशल आहे. जर 600च्या खाली जर मार्केट गेलं आणि सस्टेन झालं, 500च्या खाली गेलं मार्केट, तर हे ॲव्हरेजेस पुन्हा एकदा डायव्हर्ट होतील. आता तर एक क्रॉसओव्हर म्हणजे 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजला खालून छेदणार आहे. तर एक बुलिश क्रॉसओव्हर होण्याच्या मार्गावर इथं चार्ट डेटानुसार आहे. खाली सपोर्ट बघू शकता 400 500 600 या रेंज मध्ये सपोर्ट तुमचा बनताना दिसून येत आहे. तर एक मेजर सपोर्ट आहे 25,236 ला. तर 25,236 ला 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. हा एक सॉलिड सपोर्ट आहे मार्केटचा, जसं की तुम्ही बघू शकता. आणि 25,000 एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे मार्केटचा. हे दोन सपोर्ट तुम्हाला लक्षात घेतले पाहिजे ट्रेडिंग करताना. आता आपण बघणार आहोत ऑप्शन डेटाकडे. ऑप्शन डेटा मध्ये आपण ऑप्शन चेन बघणार आहोत. ऑप्शन चेन जर बघू शकला तुम्ही इथं, तर तुम्हाला बघता येईल की 25,827 ला आज मार्केट क्लोज झाले. तर 25,850 हा तुमचा ऍट द मनी स्ट्राईक बनत आहे त्याच्यानुसार. तर इथं तुम्ही बघू शकता 25,700 ला 92 लाख पुट आहे. 98% ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. तर 25,500 ला तुमचे 92 लाख आहेत. दोन्हीकडे 92 लाख पुट आहेत. इथं मध्ये 71 लाख आहे. 500 600 700 तुम्हाला हे लेवल सांगितलं आहेत. या लेवल क्रुशल आहेत. या चार्ट नुसार सुद्धा क्रुशल लेवल आहेत आणि ऑप्शनचे डेटानुसार सुद्धा क्रुशल लेवल्स आहेत. जिथं की तुम्ही बघू शकता की 25,850 हा ऍट द मनी स्ट्राईक आहे. कॉल मध्ये जर बघितलं तर 26,000 एक सॉलिड रेजिस्टन्स आहे. तुम्हाला 26,000 क्रॉस केल्याशिवाय मार्केट ही टेरिटरी सोडणार नाही लवकर. 26,000 नंतर तुम्ही बघू शकता की 26,000च्या पुढं कुठलाही एक सॉलिड ओपन इंटरेस्ट डायरेक्ट 26,500 मध्ये 75 लाख आहे. तर तुम्ही बघू शकता की 26,000 ब्रेकेबल
ब्रेक ब्रेक और मेक और ब्रेक पॉइंट आहे. 26,000 तोडून जर मार्केट वर सस्टेन झालंय तर सडन एक 300 200 300 पॉईंटचा सर्ज मार्केटमध्ये तुम्हाला बघू शकतो. कारण की वरचा ऑप्शन डेटा तर तसंच सजेस्ट करत आहे. इथं तुम्ही बघू शकता की 25,700 ब्रेक केल्यानंतर 25,500 हा एक सपोर्ट आहे. मध्ये एक 25,600 मध्ये पण 71 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. तर सपोर्ट रेजिस्टन्स ऑप्शन डेटानुसार तुमचे बनतात 25,700 सपोर्ट, 25,600 सपोर्ट, 25,500 सपोर्ट आणि 26,000 एक नियर रेजिस्टन्स आणि 26,500 एक नेक्स्ट रेजिस्टन्स. तर असा होता ऑप्शनचा डेटा. तर आता आपण बघूया ऑप्शन ओपन इंटरेस्ट चेंज कुठं झाला तर 26,000 ह्या काही स्ट्राईक्स आहे जिथं ओपन इंटरेस्ट जास्त चेंज झालेला दिसतोय. इथं तुम्ही बघू शकता 1 लाखाने कॉल ओपन इंटरेस्ट, 45 लाखांनी पुट ओपन इंटरेस्ट चेंज झालेला 25,700 स्ट्राईक मध्ये. तर 20 लाखांनी कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झाला 26,000च्या स्ट्राईक मध्ये. 1.1 CR ओपन इंटरेस्ट आहे इथं. तर तुम्ही बघू शकता की असा काही ओपन इंटरेस्ट ट्रेडेड रिजन्स मध्ये चेंज झालेला आहे. पुट मध्ये 25,700 मध्ये आणि कॉल मध्ये 26,000च्या स्ट्राईक मध्ये. ह्या दोन स्ट्राईक मध्ये, ह्या दोन रेंज मध्ये मार्केट राहण्याचे चान्सेस आहेत येणाऱ्या एक्सपायरी पर्यंत. येणारी एक्सपायरी 24 फेब्रुवारीला आहे. तर तुम्ही असा पद्धतीने एक चार्ट डेटा ऑप्शन डेटा आपला आजचा राहिलेला आहे. तर तुम्ही एक चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला फॉलो करून किंवा व्यवस्थित ॲनालिसिस करून एक स्ट्रॅटेजिक पोझिशन्स मध्ये ट्रेडिंग करा. एक नेकेड कॉल किंवा नेकेड पुट बाय करण्याचा कमीत कमी बाय करून स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग तुम्ही करणे टाळा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉग मध्ये. बाय.